आता बातमी आहे सोलापुरातली. साखरेचे दर वाढल्यानं सिद्धेश्वर कारखान्याबाहेर झुंबड उडाली आहे. कारखान्याकडून प्रत्येक सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर दिली जाते. अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच रांगा लागल्या. यामुळे आता प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान योग्य नियोजनाच्या अभावामुळे सिद्धेश्वर कारखान्याच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर सोलापुरात नेमकं काय घडलं जाणून घेऊया. सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी शेतकऱ्यांची झुंबड बघायला मिळाली. साखरेचा दर वाढल्यानं सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी. प्रत्येक सभासद शेतकऱ्याला कारखान्याकडून 50 किलो साखर दिली जाते. बंद असलेल्या साखर वाटप अचानक सुरू झाल्यानं गर्दी उसळली आणि त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. नियोजनाच्या अभावामुळे कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.